जय शिवराय मित्रांनो, मी सागर मधने स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय श्रीमंत बाजीराव पेशवे यांची सासरवाडी दाखवण्यासाठी। पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यामध्ये चास नावाचं एक गाव आहे। तेच गाव म्हणजेच बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाईंचं माहेर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 300 वर्षापूर्वीचं त्या गावामध्ये असलेलं प्राचीन सोमेश्वर महादेवाचं मंदिर पाहणार आहोत। त्याचसोबत भीमा नदीच्या काठावरती बांधलेला जुना नदी घाट, जो की 300 वर्षानंतर आजही आपल्याला फार व्यवस्थित पाहायला मिळतो, तो देखील आपण पाहणार आहोत। काशीबाईंच्या माहेरचा वाडा देखील आपल्याला याच गावामध्ये पाहायला मिळतो आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बाजीराव पेशवे यांची सासरवाडी पाहण्यासाठी जाऊयात। पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात असलेलं चास हे गाव पुण्यापासून 54 किलोमीटर तर राजगुरुनगर शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे। निसर्ग संपन्न अशा भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे गाव म्हणजेच श्रीमंत बाजीराव पेशवे यांची सासरवाडी, काशीबाईंचं माहेर। या गावात आजही जुन्या काळातील असंख्य गोष्टी पाहायला मिळतात। त्यापैकीच एक म्हणजे भीमा नदीच्या काठावर बांधलेला हा दगडी घाट। एकीकडे खळाळून वाहणारं भीमा नदीचं पाणी, तर शेजारीच गेल्या 250 वर्षापासून आजही भक्कम स्थितीत पाहायला मिळणारा इथला नदी घाट। चास गावामध्ये असलेल्या भीमा नदीच्या काठावरती सध्या आपण आहोत आणि या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर असं बांधकाम पाहायला मिळालं। या गावाची जवळपास 250 वर्षापूर्वीची जी ऐतिहासिक ओळख आहे ना, ती आज सुद्धा या गावानं जपल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या नदी काठावरती सध्या आपण आहोत ना, बघू शकता इथलं हे सगळं बांधकाम कशा पद्धतीचं आहे। अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या कमानी आपल्याला इथे या नदी घाटावरती पाहायला मिळत आहेत। सोबतच या बाजूला आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळत आहे आणि तिथूनच नदीचं जे काही पाणी आहे त्यात तसंच खाली वाहत जाताना आपल्याला दिसत आहे। त्याचसोबत या बाजूला आपल्याला भगवान शंकरांची एक पिंड आणि त्याचसोबत नंदी महादेवाची एक छोटीशी मूर्ती देखील पाहायला मिळत आहे। आणि याच गावामध्ये या भीमा नदीच्या काठावरतीच आपल्याला जवळपास 250 वर्षापूर्वीचं जुनं महादेव मंदिर देखील पाहायला मिळतं, जे की मागच्या बाजूला आहे। अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मंदिर आहे आणि या मंदिराची मालकी सुद्धा काशीबाईंचे जे माहेरचे वंशज आहेत ना, त्यांच्याकडेच आहे। आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आहे। भीमा नदीच्या काठावरती वसलेलं चास हे गाव इतिहासाच्या बऱ्याच पाऊलखुणा आजही जपताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या गावाची सर्वात मोठी ऐतिहासिक ओळख म्हणजे भीमा नदीच्या काठावर वसलेलं हे अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर। किल्ल्यासारखी मजबूत तटबंदी आणि चारही बाजूला 4 भक्कम बुरुज हे या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य। जवळपास 250 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या
या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार अतिशय सुरेख असून प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच समोर पाहायला मिळणारी ही दगडी दीपमाळ अतिशय सुरेख असून हे मंदिर पूर्णतः दगडात बांधण्यात आलं आहे. मंदिराच्या समोरच नंदी महादेवाची मूर्ती असून मंदिराच्या आतमध्ये भगवान शंकरांची शिवपिंड आहे. शिव मंदिरापासून काही अंतरावर एक लहानसे खंडोबा मंदिर असून मंदिरात खंडेरायासोबत बाणू आणि म्हाळसा देवीची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. भीमा नदीपासून जवळच काही अंतरावर श्री लक्ष्मीनारायण देवसंस्थानचं विष्णूचं मंदिर आहे. हे मंदिर बंद असल्यामुळे आम्हाला आतून पाहता आले नाही. मंदिराचा परिसर मात्र अतिशय रमणीय असून त्या ठिकाणी जाताच मन प्रसन्न होऊन जातं. चास गावाची सगळ्यात मोठी ऐतिहासिक ओळख म्हणजे या गावात असलेला बाजीराव पेशव्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाईंच्या माहेरचा वाडा. या वाड्याचे बांधकाम शनिवार वाड्याच्या आधी झाले होते असे काशीबाईंचे वंशज सांगतात. चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंचं माहेरघर म्हणजेच जवळपास 250 वर्षापूर्वीच्या जुन्या वाड्याच्या समोर सध्या आपण आहोत आणि या वाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. मी शब्दात नाही सांगू शकत, इतकं जबरदस्त अशा स्वरूपाचं बांधकाम आहे या कमानी प्रवेशद्वाराचं. या वाड्याला 4 भक्कम असे बुरुज होते, त्यातले 4ही बुरुज अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या कमानीवरचं जर आपण कोरीव काम पाहिलं ना तर इतकं अफाट सुंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून बऱ्याच गडकिल्ल्यांच्या जुन्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावरती ज्या पद्धतीचं आपल्याला बांधकाम पाहायला मिळतं ना, अगदी त्या पद्धतीचं बांधकाम आणि सुरेख कोरीव काम आपल्याला चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंच्या माहेरच्या या वाड्याचं देखील पाहायला मिळतं. वाड्याच्या कमानी प्रवेशद्वारावरती वरच्या बाजूला आपल्याला दोन्हीकडे राजचिन्ह कोरलेले दिसत आहेत आणि त्याचसोबत या प्रवेशद्वाराचा जो आतला लाकडी दरवाजा आहे ना तो अजूनही आपल्याला इथं पाहायला मिळतो. विशेष म्हणजे त्या लाकडी दरवाजावरती लोखंडी सुळे जे पूर्वीच्या काळी सुरक्षेच्या कारणास्तव बसवले जायचे ना ते आजही इथं पाहायला मिळतात. आणि सोबतच या वाड्याच्या समोरच आपल्याला इथे एक भला मोठा गोल दगड पाहायला मिळतोय. तो दगड आहे चुन्याच्या घाण्याचा दगड. वाड्याला 4ही बाजूला भक्कम बुरुज आहेत. हा वाडा पूर्वी 3 मजली होता. वाड्याच्या छतावरती पूर्वी मातीचे मजबूत कौल होते, मात्र काळाच्या ओघात ते जीर्ण झाल्यामुळे काशीबाईंच्या वंशजांनी ते कौल उतरवून आता पत्रा बसवला आहे. याच वाड्यातील चासकर जोशी कुटुंबामध्ये काशीबाईंचा जन्म झाला होता. आजही या वाड्यामध्ये
काशीबाईंच्या माहेरच्या चासकर जोशी कुटुंबातील त्यांचे 11वे वंशज राहतात. आजही या वाड्याचे 2 मजले व्यवस्थित असून काशीबाईंचे वंशज या ठिकाणी वास्तव्य करतात. वाड्याच्या आतमध्ये पक्क्या सागवानी लाकडाचे बांधकाम असून वाडा बांधताना वापरलेले मजबूत सागवानी खांब आजही इथे पाहायला मिळतात. या वाड्यामध्ये जुन्या काळातील दगडी उखळ, मुसळ, व्यायामाचं साहित्य तसेच 7 पोलादी तोफा आजही पाहायला मिळतात. वाड्याच्या आतमध्ये हत्तीवर असलेल्या अंबारीची सुरेख मूर्ती असून ही मूर्ती जवळपास 1000 वर्षापूर्वीची असल्याचे काशीबाईंचे वंशज सांगतात. मूर्तीच्या खालील बाजूस तशी माहितीही कोरलेली दिसते. काशीबाईंच्या वाड्याजवळ पाहायला मिळणारं हे प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर. मंदिराचं बांधकाम पूर्णतः जुन्या धाटणीचं असून सागवानी लाकूड वापरून केलेलं सुरेख बांधकाम आजही व्यवस्थित पाहायला मिळतं. चास गावामध्ये असलेल्या काशीबाईंच्या वाड्याजवळच आपल्याला हे जुनं राम मंदिर पाहायला मिळतं. मंदिराचं जर एकंदरीत बांधकाम जर पाहिलं ना तर ज्या काळामध्ये या वाड्याची निर्मिती झाली असेल ना अगदी त्याच कालखंडामध्ये हे मंदिर देखील बांधलेलं असावं. कारण वाड्यावरचं बांधकाम आणि या मंदिराचं जे काही बांधकाम दिसते आपल्याला किंवा त्याची जी रचना दिसते आपल्याला ती अगदी बऱ्याच अंशी आपल्याला सारखीच पाहायला मिळते आणि त्यामुळेच कदाचित एकाच कालखंडामध्ये वाडा आणि त्यासोबत हे मंदिर बांधलं असावं. आणि या मंदिराला खरं तर सध्या कुलूप आहे, त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन आतून ते मंदिर कसं आहे ते दाखवू शकत नाहीये. पण याच मंदिराच्या परिसरात आपल्याला जुन्या काळातल्या बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा एक कोरीव दगड आपल्याला इथे चौथऱ्यासारखा पाहायला मिळतोय. फारच सुंदर आहे. आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ती म्हणजे इथे आपल्याला या ठिकाणी पाहू शकता एक भलं मोठं आपल्याला दगडी भांड पाहायला मिळतंय. खरं तर पूर्वीच्या काळी घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी अशी दगडी भांडी तयार केली जायची. श्रीमान रायगड किल्ल्यावरती सुद्धा आपल्याला नगारखान्याच्या समोर असंच एक दगडी भांड पाहायला मिळतं. आणि तसंच भांड आपल्याला या ठिकाणी चास गावामध्ये राम मंदिराच्या समोर सध्या पाहायला मिळतंय. राम मंदिराच्या समोर आपल्याला हे जे दगडी भांड पाहायला मिळालं त्याच्या बरोबर बाजूलाच इथे एक जुन्या काळातली बारव आहे. पण त्या बारवाच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता एवढी झाडं झुडपं वाढलीत आणि त्याच्यावरती सुद्धा लोखंडी जाळी टाकलेली आहे जेणेकरून चुकून सुद्धा कोणाचा इथं पाय पडू नये. खरं तर या ठिकाणी बारव आहे असं सुद्धा वाटत नाही, कारण पूर्ण झाडाझुडपांनी ही जागा व्यापलेली असल्यामुळे सध्या कळून सुद्धा येत नाही इथं बारव आहे ते. चास गावाची आपली संपूर्ण सफर करून झालेली आहे. खरं तर हे गावामध्ये असणारा काशीबाईंच्या माहेरचा वाडा
आणि त्याचसोबत या गावाच्या परिसरामध्ये असणारी अनेक मंदिरं इतकी अप्रतिम आहेत ना, मी शब्दात नाही सांगू शकत. त्यामुळे कधी जर या गावामध्ये आला ना तर नक्की या सगळ्या गोष्टी पहा, कारण महाराष्ट्राच्या इतिहासातली बरीच अशी गावं आहेत ज्या गावांनी मागच्या 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास आज सुद्धा जतन करून ठेवलेला आहे. आणि असंच एक महाराष्ट्राच्या इतिहासातलं महत्त्वाचं गाव ते म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर तालुक्यातील चास हे गाव. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. लवकरच भेटूयात महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव.